नियोजन विधेयक 6,70,000 कोटी रुपये खर्चाचं सन्माननीय अर्थमंत्र्यांनी आत्ताच मांडलं. सभागृहाने त्यांना मान्यता दिली. 1 मिनिटही झालेलं. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प मांडला. त्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याची सगळे विषयवार चर्चा मगाशी पूर्ण झाली. गिलोटिन झालं आणि त्या सगळ्या खर्चाला आपण विनियोजन विधेयक मांडून मान्यता घेतली. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प विचार करूनच मांडला असेल, पूर्ण अभ्यास करूनच याचं मांडणीय होते. वर्षभराचा खर्च त्यात मांडलेला असतो. आता अध्यक्ष महोदय 6,70,000 कोटी का काय जो अर्थसंकल्प मांडला दादा तुम्ही, त्याच्यावर आजच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या 94,000 कोटी रुपयाच्या आहेत. ते आता मांडलं ना, तो मी सांगतो ना, तो मी 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प 20,000 कोटी रुपयाच्या महसुली तुटीचा मांडला. जयंत पाटील साहेब, या विषयाची चर्चा उद्या आहे. नाही तो ऑब्जेक्शन मांडण्यालाच आहे, त्यामुळे मांडतानाच आपण आकडा तुम्हीच सांगितला. आता त्यांच्याकडे काय विचारू? 1 मिनिट आणि अर्धा मिनिट, 1.5 मिनिटाच्या वेळ घेत नाही आपला वेळ. आणि म्हणून अध्यक्ष महोदय 20,000 कोटीच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर 94,000 कोटी म्हणजे आता 1,14,000 कोटी रुपयाची तूट झाली. फिस्कल डिफिसिट जीएसडीपीच्या प्रमाणात जर बघितलं अध्यक्ष महोदय तर आता 4.3% फिस्कल डिफिसिट जाईल. हे 94,000 कोटी रुपये खर्च केले तर राज्याचं रेटिंग कमी होईल. राज्याचा खर्च एवढा मोठा वाढलेला आहे की राज्य जे कर्ज काढतं, बॉरो करतं बॉन्ड्सवर, त्याचंही रेटिंग कमी झाल्यामुळे आपल्याला व्याजाचा दर वाढेल. एका आर्थिक विशियस सर्कलमध्ये आपण सरकारला घालतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अर्थमंत्री हे जाणकार आहेत. माझी त्यांना 10 अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत. त्यामुळे 9 वेळा जे केलेलं नाही ते 10व्या वेळी त्यांना तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे करावं लागतंय. 9 वेळा त्यांनी कधी असा अर्थसंकल्पात गोंधळ केला नाही, पण यावेळी मात्र एवढा प्रचंड अर्थसंकल्प मांडल्यावर परत 94,000 कोटीचा अर्थसंकल्प ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. आणि फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच या अर्थसंकल्पाला खर्च करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. म्हणून या मागण्या त्यांनी पुरवणी मागण्या मांडू नये तशी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे. जसे आपल्या देशाचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंगजी होते, तसं आपल्या राज्याचे अर्थतज्ञ जयंत पाटील साहेब आहेत. आणि त्या जयंत पाटील साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला. परंतु अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की कालच हे होणार होतं कामकाजात, परंतु काल अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं आपल्याला कालचं कामकाज करता आलं नाही. आणि म्हणून कालचं आणि आजचं असं एकत्र कामकाज करण्याची वेळ आपल्यावर त्या ठिकाणी आली. जयंतराव पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले, जरूर त्यांना लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आपण ह्याच्यावर उद्या चर्चा करणार आहोत. जयंत पाटील साहेबांनी त्याच्याबद्दलची चर्चा करावी, विरोधी पक्ष नेत्यांनी करावी, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी करावी, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबांनी करावी. मी एक आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या प्रकारे ह्या राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली, परंतु शेवटचं वर्ष असतं त्या काळामध्ये काही गोष्टी ह्या केल्या जातात, परंतु एकंदरीत आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही. आपल्याला जे लिमिट दिलं त्या लिमिटच्या बाहेर आपण त्या ठिकाणी जाणार नाही. ही जी काही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि मी परवाच अर्थसंकल्पावर बोलत असताना सांगितलं, सन्माननीय अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब होते तेव्हा 2 वर्ष फक्त शिलकीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला होता, नाहीतर सातत्याने तुटीचाच अर्थसंकल्प मांडला जातो. ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टीला सरकार प्राधान्य देतं. ज्या गोष्टी थोड्याशा मागं ठेवल्या तरी चालू शकतात त्याला आपण मागं ठेवतो. परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला कुठं गालबोट लागू नये अशा प्रकारची वक्तव्य ही कुणी त्या बाबतीमध्ये करू नये. आपलं महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि ती ओळख आपल्याला ठेवायची आहे. आणि त्याच्यावर कुठं आपल्या राज्याची बदनामी होईल
अशा पद्धतीनं कोणी बोलू नये, कारण ते अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं बोलून कारण नसताना गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊन देऊ नये अशी माझी त्यांना मनापासूनची विनंती आहे. तर मंडळी, हे होते जयंत पाटील. त्यांनी आणखी एक घोटाळा उघड केला. मेगा इंजिनिअरिंग कंपनीवर सरकारची मेहरबानी का आहे असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत आणखी एक गैरप्रकार उघडकीस आणलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये हा एक घोटाळा पुन्हा एकदा उघडकीस केलेला आहे. हा गैरप्रकार सभागृहात त्यांनी सर्वांसमोर ठेवला. या गैरप्रकाराबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा कॉर्प या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हैदराबादच्या या कंपनीने सुमारे 584 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले. मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने सुमारे 584 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्डला दिले. या कंपनीला सातारा पंढरपूर महामार्गाचे सुमारे 932 कोटी रुपयांचे काम मिळाले. त्यासाठी कंपनीने खटाव तालुक्यातील 5000 ब्रास गौण खनिज खननाची परवानगी मागितली. मात्र प्रत्यक्षात 2,45,000 ब्रास गौण खनिज उत्खनन केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मेगा इंजिनिअरिंग कंपनीवर सरकारची मेगा मेहरबानी आहे का असं देखील ते म्हणाले. या प्रकरणी खटावच्या तहसीलदाराने सुमारे 105 कोटी रुपयाचा दंड ठोठावला. खटावच्या तहसीलदारांनी केलेल्या कारवाईच्या नियमानुसार योग्य आणि कायदेशीर हा दंड आहे असा आदेश प्रांतांनी पारित केला आहे. मात्र कंपनींनी प्रांत खटाव यांच्या आदेशाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे अपील केलं आणि गौण खनिज हा विषय शासनाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यकक्षेत विहित केला आहे. आणि असं असताना जिल्हाधिकारी सातारा यांनी सदर प्रकरणाची सुनावणी स्वतःकडे घेत त्यावर सुनावणी देऊन विषय नियमबाह्य आदेश पारित केले आहेत असं सांगत असताना यामध्ये जिल्हाधिकारी यांचा हितसंबंध होता का असा प्रश्न त्यांनी यावेळेस सभागृहात उपस्थित केला. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला दंड माफ केला. जयंत पाटील पुढे म्हणालेत की या संबंधित कंपनीने सादर केलेल्या शपथपत्रात स्वतः 1,85,000 ब्रासचं उत्खनन झाल्याचं ड्रोनच्या सर्वेत दिसून आल्याचं मान्य केलं आहे. आणि असं असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला दंड माफ केलेला आहे. एकंदरीतच काय तर या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे का, असे नियमबाह्य आदेश पारित करून कोणते लाभ प्राप्त करून घेतले जात आहेत ह्याबाबत चौकशी करण्याचे आदेश शासनाने द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे. तर पुढे बोलताना ते म्हणालेत की दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. जयंत पाटील या सर्व प्रकरणावर चौकशी होऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी अरुण आजबे हा कार्यकर्ता मागील 8 दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. त्याची कोणतीही दखल शासनाने घेतलेली नाही आहे. मागील वर्षभरापासून तो या प्रकरणावर कारवाई व्हावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या या कंपनीला आज पुणे रिंग रोडचे 2,661 कोटी रुपयांचे आणि ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याचे 14,400 कोटी रुपयांचं काम देण्यात आलेलं आहे. यासारख्या इतर कंपन्यांवर कडक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच अधिकारांचा दुरुपयोग करणाऱ्या आणि या प्रकरणी वेळकाढूपणा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. तर राजकारणातला गब्बरचा संदर्भ देत जयंत पाटलांनी जयकुमार गोरेंना घेरलेला आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडाजंगी पाहायला मिळाली. गब्बरचा संदर्भ देत जयंत पाटलांनी जयकुमार गोरेंना घेरला. कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही खडाजंगी यावेळेस पाहायला मिळालेली आहे. मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने सुमारे 584 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्डला दिले. या कंपनीला सातारा पंढरपूर महामार्गाचे सुमारे 932 कोटी रुपयांचे काम मिळाले. त्यासाठी कंपनीने खटाव तालुक्यातील 5000 ब्रास गौण खनिज खननाची परवानगी मागितली. मात्र प्रत्यक्षात 2,45,000 ब्रास गौण खनिज उत्खनन केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर सरकारची मेगा मेहरबानी आहे का असं देखील ते म्हणाले. या प्रकरणी खटावच्या तहसीलदाराने सुमारे 105 कोटी रुपयाचा दंड ठोठावला. खटावच्या तहसीलदारांनी केलेल्या कारवाईच्या नियमानुसार योग्य आणि कायदेशीर हा दंड आहे असा आदेश प्रांतांनी पारित केला आहे. मात्र कंपनींनी प्रांत खटाव यांच्या आदेशाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे अपील केलं आणि गौण खनिज हा विषय शासनाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यकक्षेत विहित केला आहे. आणि असं असताना जिल्हाधिकारी सातारा यांनी सदर प्रकरणाची सुनावणी स्वतःकडे घेत त्यावर सुनावणी देऊन विषय नियमबाह्य आदेश पारित केले आहेत असं सांगत असताना यामध्ये जिल्हाधिकारी यांचा हितसंबंध होता का असा प्रश्न त्यांनी यावेळेस सभागृहात उपस्थित केला. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला दंड माफ केला. जयंत पाटील पुढे म्हणालेत की या संबंधित कंपनीने सादर केलेल्या शपथपत्रात स्वतः 1,85,000 ब्रासचं उत्खनन झाल्याचं ड्रोनच्या सर्वेत दिसून आल्याचं मान्य केलं आहे. आणि असं असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला दंड माफ केलेला आहे. एकंदरीतच काय तर या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे का, असे नियमबाह्य आदेश पारित करून कोणते लाभ प्राप्त करून घेतले जात आहेत ह्याबाबत चौकशी करण्याचे आदेश शासनाने द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे. तर पुढे बोलताना ते म्हणालेत की दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. जयंत पाटील या सर्व प्रकरणावर चौकशी होऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी अरुण आजबे हा कार्यकर्ता मागील 8 दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. त्याची कोणतीही दखल शासनाने घेतलेली नाही आहे. मागील वर्षभरापासून तो या प्रकरणावर कारवाई व्हावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या या कंपनीला आज पुणे रिंग रोडचे 2,661 कोटी रुपयांचे आणि ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याचे 14,400 कोटी रुपयांचं काम देण्यात आलेलं आहे. यासारख्या इतर कंपन्यांवर कडक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच अधिकारांचा दुरुपयोग करणाऱ्या आणि या प्रकरणी वेळकाढूपणा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. तर राजकारणातला गब्बरचा संदर्भ देत जयंत पाटलांनी जयकुमार गोरेंना घेरलेला आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडाजंगी पाहायला मिळाली. गब्बरचा संदर्भ देत जयंत पाटलांनी जयकुमार गोरेंना घेरला. कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही खडाजंगी यावेळेस पाहायला मिळालेली आहे.